Students, today we are going to learn the new lesson number 9, disaster management. Disaster management. How to manage the disaster. You know, there are so many times some event occurs like earthquake, landsliding, and other natural events. That time, so many people die. Then how to recover this? It's a problem. And for that, management is very important. बघा, बऱ्याच वेळा काय होतं, काही डिझास्टर्स म्हणजे संकट येतात. सुनामीज येतात, अर्थक्वेक होतो, लँडस्लाइड म्हणजे जमीन खचते. बऱ्याच वेळा आपल्या पुण्याच्या जवळ बघा मागे लँडस्लाइड झालं होतं. मग अशा वेळी या इव्हेंटला काय करायचं, मॅनेज कसं करायचं, गव्हर्नमेंट काय काय करू शकतो याची. आणि आपल्याला मग या लेसन हेच पाहायचं की ते कशामुळे होतात, त्याची इफेक्ट कोणकोणते आहेत, आपण काय याच्यावर काही सोल्युशन फाइंड आउट करू शकतो का. ओके, द फर्स्ट क्वेश्चन मी तुमच्याकडे घेतोय तो म्हणजे कॉजेस ऑफ एन अर्थक्वेक. कॉजेस ऑफ एन अर्थक्वेक. अर्थक्वेक कशामुळे होत असेल. अर्थक्वेक दोन माहिती ना. सो मेनी टाइम द अर्थ, द सॉइल स्टार्टेड टू शिवरिंग. बऱ्याच वेळा जमीन थरथरायला सुरुवात होते आणि मग काय होतं बघा, घरं पडतात, काही डॅम्स फुटतात, खूप मोठं असं इकॉनॉमिकल लॉस होतो. मग अर्थक्वेकचे रिझन्स कोणकोणते. फर्स्ट रिझन व्हॉल्कॅनिक इरप्शन. बघा, कॉजेस ऑफ अर्थक्वेक, कारण म्हणजे पहिलं व्हॉल्कॅनिक इरप्शन. व्हॉल्कॅनिक इरप्शन म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक. काही ठिकाणी तुम्हाला मागे सांगितलं बघा, लावा रस बाहेर पडतोय जमिनीला फोडून, त्याला म्हणतात व्हॉल्कॅनिक इरप्शन. सेकंड वन, स्ट्रेस ऑफ बिग डॅम्स ऑन द अर्थ. You know, there are so many dams are constructed to store the water, and because of the pressure of this water, so many times the pressure exerted on the soil, it creates the earthquake. बऱ्याच वेळा काय होतं माहितीये का, जे धरणाचं पाणी जे आहे, डॅम्स बांधतात, वर्षभर पाणी पुरायला पण डॅम्स बांधले जातात. बट डॅम्स मध्ये स्टोअर केलेलं जे वॉटर आहे, या वॉटरचा प्रेशर आहे ना जमिनीवर पडतो, मातीवर पडतो, आणि या प्रेशरचा इफेक्ट होऊन काय होतं, बऱ्याच वेळा अर्थक्वेक निर्माण होऊ शकतो. म्हणून बऱ्याच ठिकाणी बघा, ज्या एरियामध्ये डॅम्स आहे ना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अर्थक्वेक होतात. नेक्स्ट वन, मायनिंग. मायनिंगचं मिनिंग करतो का तुम्हाला. द मिनरल्स वी कॅन गेट इनसाइड द सॉइल. आपल्याला जे मिनरल्स आपण म्हणतो, लोखंड असेल किंवा इतर मिनरल्स आहे, हे सगळे जमिनीच्या आतमध्ये मिळतात. कोल असेल, कोळसा असेल, हे सगळं जमिनीच्या खाली मिळतात. मग जमीन खोदावी लागते. मग जमीन खोदत असताना खूप खोलपर्यंत जावं लागतं, त्याचा इफेक्ट होतो, त्याला मायनिंग म्हणतात, खाणकाम. अंडरग्राउंड ॲटॉमिक टेस्ट. बऱ्याच वेळा ॲटॉमिक टेस्ट घ्यावे लागतात. आता ॲटॉमिक टेस्ट एअरमध्ये घेऊ शकत नाही. का नाही घेऊ शकत, तर ॲटॉमिक टेस्ट असताना काही रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स आहेत ना, ती बाहेर पडतात आणि त्याचा इफेक्ट माणसावर होणार, प्लांट्सवर होणार, अॅनिमल्सवर होणार. म्हणून हे काय करतात, हे ज्या टेस्ट आहे, ॲटॉमिक टेस्ट आहे, जमिनीच्या खाली घेतात. जसं भारताने, इंडियाने पहिल्यांदा जो ॲटम बॉम्ब तयार केला होता ना, त्याची टेस्ट आहे ना जमिनीच्या खाली पोखरणमध्ये, राजस्थानमध्ये पोखरण नावाचं एक ठिकाण आहे, वाळवंट आहे ते, त्या भागामध्ये टेस्ट करावी लागते. पण जमिनीच्या खाली टेस्टिंग करावी लागते. म्हणजे या गोष्टीमुळे पण काय होतं, अर्थक्वेक होण्याचे चान्सेस असतात. कारण एअर ओपनली घेऊ शकत नाही, कारण ओपनली जर या टेस्ट घेतल्या गेल्या तर लोकांना प्रॉब्लेम्स होणार आहे. म्हणून फोर्थ रिझन कुठलं होतं, कॉज अंडरग्राउंड ॲटॉमिक टेस्ट. आता कसं एक्झॅक्टली होतं बघा, वॉटर पर्क्युलेट्स थ्रू द क्रॅक ऑफ द अर्थ. बघा, ड्यू टू ट्रिमेंडस हिट द वॉटर कन्वर्ट इन टू स्टीम. काय जमिनीच्या आतमध्ये जे पाणी आहे, आणि आता मी तुम्हाला सांगितलं लावा रस आहे, लावा खूप एकदम हॉट असं लावा आहे, या लावाच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे ते वॉटर जे पाणी आहे ते गरम होतं, त्याच्या वेपर्स, वाफा, स्टीम तयार होतो, वाफ तयार होते. द स्टीम फॉर्म्ड
tries to come out from the loosened earth surface causing earthquake. मग ही वाफ तयार झाली ना आतमध्ये, पाण्याची वाफ. आता पाणी तर जमिनीच्या आतमध्ये आहे. आपल्याला बोरवेलला जे पाणी मिळते ते कुठे मिळते? जमिनीच्या आतमध्ये पाणी आहे. मग हे जे पाणी आहे हे जर लाव्हा रसाच्या जवळ असेल, लाव्हाचं जर जवळ असेल तर काय होणार? त्या लाव्हा रसच्या कॉन्टॅक्टमध्ये जवळ आल्यामुळे ते पाणी गरम होणार, बॉईल होणार, त्याची वेपर्स होणार, स्टीम होणार, ही वाफ बाहेर पडणार. ती वाफ काय करते? जी जमीन लूज आहे, थोडीशी लूज आहे ना, त्याला काय करते? वर ढकलते आणि तिथूनच बानो अशा वॉटर वेपर्स, उष्ण अशा प्रकारच्या वाफा आणि गरम पाणी पण बाहेर पडू शकतं. काही ठिकाणी लावा रस पण बाहेर पडू शकतो. यामुळे अर्थक्वेक होतात. मग आता इफेक्ट कोणते होतात? व्हॉट आर द इफेक्ट ऑफ अर्थक्वेक? अर्थक्वेकचे पण इफेक्ट कोणकोणते आहेत? ऐका. लॉस ऑफ ह्युमन बिंग, वाईल्ड अॅनिमल्स अँड पेट्स. बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल तर बऱ्याच एरियामध्ये जेव्हा अर्थक्वेक होतो तेव्हा लॉस ऑफ ह्युमन बिंग, मानव जातीचं नुकसान होतं, वाईल्ड अॅनिमल्स, प्राणी मरतात, आणि पेट्स, पाळीव प्राणी पण मरतात. तुम्हाला आपल्या माहिती असेल आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा अर्थक्वेक आहे बघा, किलारीमध्ये झाला. लातूरमध्ये किलारी नावाचे गाव आहे. या एरियामध्ये पहाटे 4च्या सुमारास अर्थक्वेक झाला. ज्याचा जो रिश्टर स्केल जो आहे ना तो मोर दॅन 6.5 होता. एवढं मोठं नुकसान झालं, लोक झोपलेली होती आणि त्यावेळी अर्थक्वेक झाला. लोकांना सावरायला वेळच मिळाला नाही आणि लोकही मेली. गुरंढोरं, जनावरं जी गोठ्यामध्ये बांधलेली होती ती मरण पावली. अक्षरशः मोडद्यांचा खच पडला होता. खूप मोठं नुकसान झालं होतं. आणि हे ज्या गोष्टी घडल्या दिवसा जर कदाचित घडलं असतं, जेव्हा मुवमेंट व्हायला लागते ना तेव्हा माणसाला कळलं असतं, ते बाहेर पडले असते. पहाटेच्या वेळी रात्री झोपेत असल्यानंतर या गोष्टी घडल्या, काय करणार? म्हणजे अर्थक्वेकमुळे बघा ह्युमन बिंग्स, वाईल्ड अॅनिमल्स आणि पेट्स, पाळीव प्राण्यांना पण बाणकाराचा लॉस होतो. सेकंड, इकॉनॉमिक लॉस ॲट लार्ज स्केल. मोठ्या प्रमाणामध्ये इकॉनॉमिक लॉस होतो. काय इकॉनॉमिक लॉस होतो बघा? इलेक्ट्रिक पोल्स, पाईपलाईन्स, हाऊसेस, बिल्डिंग्स, रोड्स, रेल्वे ट्रॅक आर डिस्ट्रॉइड. हे बघा, रेल्वे ट्रॅक वर बऱ्याच वेळा प्रॉब्लेम होतो, पाईपलाईन फुटून जातात, इलेक्ट्रिक पोल पडायला लागतात, बिल्डिंग्स पडतात, बऱ्याच ठिकाणी रोड खाली खचतो. एवढ्या प्रकारे हे सगळं इकॉनॉमिकल लॉस आहे. नेक्स्ट वन, इकोसिस्टम डिस्ट्रक्शन ड्यू टू लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी. बरेच प्राणी मरून पडतात, वनस्पती मरतात, त्यामुळे कशामध्ये? बायोडायव्हर्सिटीमध्ये प्रॉब्लेम होतो. नेक्स्ट वन, डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ रिव्हर स्ट्रीम चेंज. बऱ्याच वेळा नदीच्या प्रवाहांची डायरेक्शन पण बदलू शकते. काही ठिकाणी जर लावा किंवा आतून जो लावा वर येतो की नाही त्यामुळे काय होतं? जमिनीचा नदीचा मार्ग आहे मध्ये अडवला जाणार. म्हणजे फ्लो ऑफ रिव्हर ऑर स्ट्रीम इज चेंज. नदीचं पात्रच बदलून जाऊ शकतं, मार्गच बदलून जातो. पॉसिबिलिटी ऑफ फायर इन सिटीज इन्क्रीजेस. आग लागण्याची शक्यता असते, कारण वाफ अक्षरशः एकदम गरम अशी वाफ बाहेर पडत असते. काही ठिकाणी लावा पण बाहेर पडतो, त्यामुळे आग लागायचे चान्सेस असतात. इफ देअर इज अ अर्थक्वेक ॲट द बॉटम ऑफ द ओशन इट मे क्रिएट सुनामीज, वेव्हज अँड देअरबाय लार्ज स्केल डिस्ट्रक्शन ऑफ कोस्टल रिजन्स. सुनामीज तुम्हाला ऐकून माहिती असेल. सुनामी म्हणजे काय? सुनामी म्हणजे काय होतं? जेव्हा समुद्राच्या आतमध्ये अर्थक्वेक होतो की नाही तेव्हा तिथे जी वेव्ह निर्माण होते की नाही, पाण्यात वेव्ह निर्माण होतात. हे वेव्ह फक्त 10 सेंटीमीटरचे असतात. 10 सेंटीमीटर एवढ्या हाईटची वेव्ह असतात. पण जेवढी ती लांब जाणार की नाही त्याची हाईट वाढत जाते. जसं काही वर्षापूर्वी भारताच्या किनाऱ्यामध्ये एक साधारणपणे 2005 मध्ये सुनामी झाल्या होत्या. यावेळी भारताच्या कोस्टल एरियामध्ये कन्याकुमारीला, चेन्नईच्या हा जो किनारा आहे ना या भागामध्ये सुनामी झाल्या होत्या. इंडोनेशियाच्या जवळपास अर्थक्वेक झाला होता समुद्राच्या आतमध्ये. इंडियापासून 3000 किलोमीटर डिस्टन्सवर झाला होता. पण त्याचा इफेक्ट इंडियामध्ये पण झाला. श्रीलंकेमध्ये तर श्रीलंकेतला बराच कोस्टल एरिया जमिनीत गाडला गेला, म्हणजे वाळूत गाडला गेला. इंडियामध्ये सुद्धा खूप मोठं नुकसान झालंय आपल्याला. काय होतं बघा, लाट जी वेव्ह आहे ना ती एवढीच निर्माण होते, पण जेवढी ती लांब जात राहणार पुढे पुढे त्याची हाईट वाढत जाते. द वेव्हज विच केम देअर ॲट अ कोस्टल एरिया ऑफ द इंडिया, द हाईट ऑफ द वेव्हज was were around 100 feet.
भारताच्या किनाऱ्यावर ज्या लाटा आल्या होत्या त्या 100 फुटाची एक लाट होती. वेव्ह जेवढ्या 100 फीटच्या वेव्ह किनाऱ्यावर राहत होत्या. मग त्या वेव्ह जेवढ्या पुढे आल्या ना तर किनारी भागात जी लोक घरं होती, जनावरं होती, सगळ्यांना वाहून घेऊन गेले. म्हणजे याला सुनामीज म्हणतात. सुनामीज खूप मोठं नुकसान होऊ शकतं. कळलं? सुनामीज म्हणजे समुद्राच्या आतमध्ये जेव्हा अर्थक्वेक होतो तेव्हा ज्या वेव्ज निर्माण होतात त्या वेव्ज काय होतात, जेवढ्या त्या जास्त एरिया कव्हर करणार, लॉंग पाथ जाणार ना तेवढी हाईट वाढत जाते, खूप मोठं नुकसान होतं. याला म्हणतात सुनामीज. मग अर्थक्वेक म्हणजे सुनामीचा पण धोका पॉसिबिलिटी आहे. आणि लेवल ऑफ वॉटर टेबल चेंजेस. लेवल ऑफ वॉटर टेबल, जमिनीच्या आतमध्ये जे वॉटर आहे त्याची पण लेवल काय होतं, चेंज. जमिनीच्या आतमध्ये वॉटर आहे. आता बघा, झऱ्यांना पाणी मिळतं, तलावांना पाणी मिळतं किंवा आपल्या बोरवेलला पाणी मिळतं. हे पाणी कशाच आहे? जमिनीच्या खाली असणारं पाणी आहे. मग त्या लेवलमध्ये पण प्रॉब्लेम होतो. ओके.